सर्वांना माझा नमस्कार. आज आपण EHRMSमध्ये प्रोफाईल कशी तयार करायची बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सुरुवातीला गुगलवर जाऊन आपल्याला EHRMS.gov.in टाईप करायचं व त्यावर एंटर करायचं आहे. ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. लॉग इन विथ परिचय दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही गुगलवर जाऊन परिचय टाईप करायचा आहे. त्यानंतर ही एंटर करायचं आहे. ही लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली आल्यानंतर लॉग इन परिचयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे एंटर ईमेलवर क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एंटर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे, mahapolice.gov.in वाला. खाली एंटर पासवर्ड दिलेला आहे. त्या पासवर्ड जर तुमचं विसरला असेल किंवा चेंज करायचं असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता. खाली एंटर पासवर्डवर क्लिक करायचं आहे. पासवर्ड विसरला असाल तर मागचे व्हिडिओ बघू शकता. नोन अपडेट चॅनलवर तो व्हिडिओ मिळेल आणि ही लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर आय कन्सेंट टू परिचयवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल. तो OTP कुणाला शेअर न करता तिथे एंटर करायचा आहे. OTP एंटर झाल्यानंतर खाली डोंट आस्क मी अगेन ऑन दिस डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पेज ओपन होईल. तुम्ही राईट साईडच्या कॉर्नरमध्ये बघू शकता फोटोचा आयकॉन दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे माय प्रोफाईल नावाचं ऑप्शन दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पर्सनल डिटेलचं पेज ओपन होईल. त्यात आपली पर्सनल डिटेल भरायची आहे. त्यात सॅल्युटेशन्सवर क्लिक करायचं आहे. त्यात सॅल्युटेशन निवडायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे आपला. त्यानंतर आपलं लास्ट नेम टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर कॅटेगरी निवडायची आहे. नंतर आपल्याला फादर नेम टाकायचं आहे, मदर नेम टाकायचं आहे. आपल्याला मॅरिटल स्टेटस निवडायचं आहे. त्यात मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ स्पाऊस टाकल्यावर बर्थ स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बर्थ डिस्ट्रिक्ट टाईप करायचं आहे, जे असेल ते. त्यानंतर आपल्याला स्टेट परमनंट रेसिडेंट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र असेल. त्यानंतर आपल्याला डिफरन्शियली ॲबल्ड आहोत की ते सिलेक्ट करायचं आहे, यस नो. त्यानंतर आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे व आयडेंटिफिकेशन मार्क. आपल्याला ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, जे असेल ते. मदर टंग टाकून रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यात आपल्याला रिलिजन निवडायचं आहे. त्यानंतर लँग्वेजमध्ये मराठी टाईप करून त्यामध्ये लिहिता वाचता बोलता येत असेल तर फ्लुएंट, नाहीतर लिमिटेड किंवा नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हिंदी लँग्वेजचं पण सेम आहे. लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही तिथे 3 ऑप्शनपैकी एक निवडू शकता, फ्लुएंट, लिमिटेड आणि नो. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचं पण सेम तसंच आहे. जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल, बोलता येत असेल तर त्यात फ्लुएंट सिलेक्ट करू शकता, अन्यथा तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ॲड मेंबरवर क्लिक करायचं आहे. इथे नेम ऑफ मेंबर टाकायचं आहे. त्यानंतर त्या मेंबरची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर आपलं रिलेशन काय आहे त्यात ते सिलेक्ट करायचं आहे, ब्रदर, मदर, सिस्टर, डॉटर, जे असेल ते. त्यानंतर आपल्याला मॅरिटल स्टेटस त्याचं टाकायचं आहे, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे.
त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर ऑक्युपेशन टाकायचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉब करत असेल किंवा स्टडी करत असेल ते पण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिपेंडंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲड करू शकता किंवा सबमिट फॉर अप्रूव्हल करू शकता. त्यानंतर एम्प्लॉय कोडवर तो ऑटोमॅटिक जनरेट होते. सर्व्हिसमध्ये GOM टाकायचं आहे. त्यानंतर डेजिग्नेशन पोलीस कॉन्स्टेबल. त्यानंतर मिनिमम डिपार्टमेंट जो असतो तो DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस टाकायचं. नोडल ऑफिसरमध्ये आपल्याला जो ऑफिस सुपरिटेंडंट आहे, जसं SRPFचा गट असेल तर त्यात तुम्ही ऑफिस सुपरिटेंडंट SRPF गट क्रमांक टाकू शकता. त्यानंतर पे ॲट्रिक्स लेवलवर क्लिक करायचं आहे. त्यात तुम्ही तुमचं जे डेजिग्नेशन आहे, पद आहे, त्यानुसार तुमची पे लेवल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं बेसिक पे ॲक्च्युअल किती आहे तुमचा ते सिलेक्ट करायचं आहे. पे इव्हेंटमध्ये आपल्याला इन्क्रीमेंट सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टिव्ह डेटमध्ये इन्क्रीमेंटची तारीख सिलेक्ट करायची आहे. सेल्स ड्राफ्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्यात सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे. तुमचं तिथे खाली परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे जर असेल तर. स्टेट निवडायचं आहे. आपल्याला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. सेल्स ड्राफ्ट करायचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स टाकायचा आहे, अन्यथा त्याला स्किप करून ट्रेनिंगवर सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग टाकायची आहे व सेव्ह ॲज ड्राफ्टवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन विचारलं जाईल, त्यात ॲड करायचं आहे. त्यामध्ये क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यात 10वी 12वी जे क्वालिफिकेशन झालं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिव्हिजन टाकायचं आहे. नागपूर असेल तर पासिंग इयर टाकायचं आहे. 10वी 2010, 11, 12 जेव्हा झाले असेल तेव्हा. त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड टाकायचं आहे व सेव्हवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं आहे. नंतर आपल्याला अवॉर्ड मिळाले असतील तर अवॉर्ड टाकू शकता, अन्यथा सेव्ह करायचं आहे व खाली फायनल सबमिट बटन दिलेले आहे, त्यात सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला 100% प्रोफाईल फिल झाल्याचे दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला डावीकडे 3 लाईन दिसत आहेत, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये बघू शकता लिव्ह वगैरे. जे शेवटून दुसरं आहे मॅनेज रिपोर्टिंग आणि रिवायविंग, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यात आपल्याला रिपोर्टिंग ऑफिसर टाकायचे असल्याने अपडेट ईमेल ID करायचे आहे. त्यात GOM डिपार्टमेंटमध्ये GOM टाकायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतर नोडल ऑफिसर सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये ऑफिस सुपरिटेंडंट SRPF गट क्रमांक जे असेल ते टाकायचं आहे. ते सिलेक्ट झाल्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही नीट बघायचं आहे. ते सिलेक्ट करून आपल्याला एम्प्लॉयमध्ये जे PI आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये जे आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्याच्या अंडरमध्ये आपण आहोत ते सिलेक्ट करायचं आहे व सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रिवायविंग ऑफिसर दिलेला आहे, तिथे अपडेट ईमेलवर क्लिक करायचं आहे. तिथे डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिलेक्ट करायचं आहे व नंतर नोडल ऑफिसर सिलेक्ट करायचं आहे. नोडल ऑफिसरमध्ये ते असिस्टंट कमांडंट ते सिलेक्ट करायचं आहे किंवा ॲडज्युटंट असेल ते सिलेक्ट करायचं आहे. याबद्दल तुम्ही कंपनी ऑफिसमध्ये माहिती विचारू शकता. त्यानंतर एम्प्लॉयमध्ये तुम्हाला जे ॲडज्युटंट आहेत किंवा असिस्टंट कमांडंट आहेत ते सिलेक्ट करायचं आहे व सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमची सगळे रिपोर्टिंग आणि रिवायविंग फेल झालेलं असेल, त्यानंतर इथे अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे अपडेट झालेलं आहे, बघू शकता. ते कॅज्युअल लीव्ह आहेत. त्यानंतर आपण अप्लाय लीव्ह पण करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे व मित्रांना शेअर करायचं आहे. राईट साईडचा जो कॉर्नर आहे तिथे तुम्हाला प्रोफाईलचा आयकॉन दिसत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही लॉगआउट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.